पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेंद्र गावित आता माझ्यासोबत आहेत। त्यांनी आज शिवसेनेचे नेते जे आहेत अशोक धुडी यांच्या कुटुंबियांशी चर्चा केलेली आहे। सर काय सांगणार, आज आपण अशोक धुडी यांच्या कुटुंबियांशी बातचीत केलेली आहे, काय नेमकं ह्या प्रकरणाचा उलगडा आहे? की अशोक धुडीचं मागच्या 20 तारखेला जे अपहरण झाल्यानंतर त्या ठिकाणी कुटुंबियांनी एक मिसिंगची तक्रार केली आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर पोलिसांनी त्या संदर्भामध्ये त्या तक्रारीचा एक आधार घेऊन संशयीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला। आणि खरं म्हणजे असं हा जो प्रकार आहे हा एक पूर्व वैमनस्यातून झाला असावा असं त्या ठिकाणी पोलिसांचा कयास आहे आणि भविष्य काळामध्ये असे प्रकार होणार नाही या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आदिवासी बांधवांमध्ये एक समाज प्रबोधन करणं गरजेचं आहे। कारण आतापर्यंतचे जेवढ्या घटना झालेल्या आहे की आदिवासी बांधव हा एकमेकांचे खून करण्यामध्ये किंवा एकमेकांना मारामारी करण्यामध्ये काय माहिती आहे का की तो धजावत नाही आहे, परंतु दुसऱ्या समाजाने जर त्याच्यावर अन्याय अत्याचार केला तर प्रसंगी तशा प्रकारे तो ॲक्शन घेत नाही, ही वस्तुस्थिती आहे। या प्रकरणामध्ये आपण काय SP सोबत बोलणं झालेलं आहे का? कारण आज 9वा दिवस आहे, कुटुंब पूर्ण चिंतेमध्ये आहे, का त्यांचा घातपात झाल्याचा सुद्धा संशय व्यक्त केला जात आहे, याबाबत आपली काय चर्चा झाली? नाही, या संदर्भामध्ये आपलं पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, त्याचप्रमाणे ॲडिशनल SP, DYSP आणि API याबरोबर मी सतत संपर्कात आहे। मला त्या ठिकाणी त्यांचे कुटुंबियांनी सुद्धा त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं, मला प्रत्यक्ष भेटले आणि त्यानंतर मी लागलीच त्या ठिकाणी SPना सांगितले की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचा सडा लागला पाहिजे आणि त्या पद्धतीने SPनी तशा प्रकारे इन्स्ट्रक्शन दिल्या आणि आता हे अंतिम टप्प्यामध्ये आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे। सर, एका मिसिंगची कंप्लेंट, कारण एक लोकप्रतिनिधी, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अशोक धुडी यांची ओळख आहे। आज 20 तारखेला त्यांची मिसिंग होते, 27 तारखेला अपहरणाचा गुन्हा दाखल होतो आणि ह्या सगळ्या गोष्टीला इतका विलंब का लागतोय? कुठेतरी पोलिसांचं अपयश आहे असं वाटत नाही? नाही बघा की तसं तर मला म्हणजे कसं आहे की पोलिसांना सांगितल्यानंतर तातडीने त्यांनी तशा पद्धतीने कारवाई केली। मधल्या ते 2 ते 3 दिवसामध्ये त्यांनी ते ट्रेस आउट करण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं की या म्हणजे आज किंवा उद्यापर्यंत त्या ठिकाणी अंतिम सडा लागला जाईल असं पोलिसांचं म्हणणं आहे। काय वाटतं म्हणजे ह्याच्यामध्ये आहे चुकरू पोलिसांचं म्हणणं आहे का घातपात झाल्याचं संशय? की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की एवढे म्हणजे 8 ते म्हणजे आता हा 9वा दिवस आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आता घातपात झाला की खून झाला हे पोलिसांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल। या कुटुंबांना काय आश्वासन दिलेलं आहे? कुटुंबाच्या पाठीशी आपण कसे उभे असणार? बघा, या कुटुंबाच्या पाठीशी आपण पूर्णपणे म्हणजे त्यांना पूर्णपणे माझा पाठिंबा राहील। शिवाय या ठिकाणी कोणीही आरोपी असेल बरं का, त्याच्यावरती त्याला कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी सोडलं जाणार नाही या संदर्भामध्ये तशा प्रकारच्या पोलीस अधीक्षकांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत। हे होते पालघरचे आमदार राजेंद्र गावित आणि ज्या पद्धतीनं ह्या सर्व प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावावा, ही नेमका घातपात आहे की हत्या आहे हे सुद्धा प्रकरण तातडीनं समोर आणावं असं, आणि या कुटुंबाच्या पाठीशी मी 100% उभा राहील असं आश्वासन सुद्धा राजेंद्र गावित यांनी दिलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषसह विजय गायकवाड, TV9 मराठी, तलासरी, डहाणू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।